नमस्कार, शुभ सकाळ। आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आज आहे बुधवार आणि किचनमध्ये आल्यावर ना काल रात्री मी हे तेल ओतून ठेवलेलं कढईमधलं, कारण काल ना बऱ्याच दिवसांपासून आणलेले फ्रेंच फ्राईज मी तळून घेतलेले आणि उरलेलं जे तेल होतं ना त्याचं साईडला करून ठेवलं आणि आता मी ते थोडंसं साईडला करून ठेवते, म्हणजे आता किचनमध्ये काम करताना ना इथे तिथे हात लागणार नाही आणि पटकन काय होईल ना या घाई गडबडीच्या कामामध्ये ना कुठे हात लागला तर ते पटकन उलटून तेल सांडू नये म्हणून मी ते पहिलं व्यवस्थित नीट बाजूला करून घेतलं। आणि उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की तुम्हाला माहिती आहे माझी थोडीफार तयारी असतेच असते। फुलं संपलेली मी 4 दिवसांपूर्वीच आणलेली आणि तो व्लॉग तुम्हाला थोडासा उशिरा बघायला मिळेल, म्हणून तुम्हाला असं वाटेल की काय सारखी सारखी फुलं दाखवतेस ब्लॉगमध्ये, पण ही फुलं बघून ना माझंच मन अगदी प्रसन्न होऊन जातं। तर सकाळ तुमची पण चांगली व्हावी असं मला वाटतं, म्हणून ही ताजी ताजी फुलं खास तुमच्यासाठी मी शेअर करते। आणि या फुलांना बघून ना खरंच दिवस ना खूप सुंदर जातो, मस्त जातो। ही फुलं दादर मार्केटमधून घेतली आणि आज फुलं ना मला अगदी खूप स्वस्त मिळाली। या वेण्या मला म्हणजे 60 रुपयाला पूर्ण पॅकेट मिळालं, 60ला 12 आहेत आणि त्याच्या आधी ना मी ॲक्च्युली मला त्या 12 घेण्याचा अजिबात विचार नव्हता माझा। मी फक्त 6चं पॅकेट एक आजोबांकडे होतं तर ते मला म्हणाले 40 रुपयाच्या 6, तर मी निघून जात होती तर ते म्हणाले 30ला घे तू 6। आणि तुम्हाला माहिती आहे ही फुलं काय म्हणतात याला, मला या फुलांचं नाव माहिती नाही, पण ही दिसली नाही तर मला छान वाटतात, मी नेहमी घेते ही। याची ना मी वेणी बनवते, म्हणजे जे काही आपण देवीला घालतो किंवा कलशाच्या वरती वगैरे आपल्याला कधी घालायचं असतं, देवीला घालायचे असतात, तर आता मार्गशीर्षमध्ये ना याच्या वेण्या खूप छान छान बनवलेल्या येतात किंवा आपल्या शेवंतीच्या फुलांमध्ये ना याच्या मध्ये हे फूल टाकून ना छान वेण्या बनवल्या जातात। तर मी ते घेते, जेव्हा अशीशी ही फुलं मला दिसतात ना तेव्हा मी घेते आणि मी घरच्या घरीच वेणी तयार करते। ही फुलं मला जी आहे ती ऑफिसमध्ये घेऊन जायचे, कारण याचा सुगंध खूप सुंदर येतो। सकाळी सकाळी मी ऑफिसमध्ये घेऊन जाईल ना सकाळी तर छान वाटेल सगळ्यांना, कारण गेल्या वेळेस माझ्याकडनं राहून गेलेलं सगळ्यांसाठी घेऊन जायचं, पण आज मी आठवणीने फुलं दिसली तर म्हटलं चला आज आपण ही सोनटक्क्याची फुलं घेऊन जाऊ। तर इथे ही ज्या वेण्या आहेत ना या मला म्हणजे तुम्ही आता विचार करा 90ला 12 आणि 6 अशा मिळून त्या मला मिळालेल्या आहेत, 18 वेण्या मला मिळालेल्या आहेत। तर खूप झाल्या, नाहीतर इतर वेळेस 20ला 1 मिळते किंवा मग 30ला म्हणजे 1 मिळते। तर आता मला 5-6 दिवस तरी बघायला नको, कारण भरपूर फुलं मी आणलेली आहेत। आणि काय होतं ना मध्ये एकदा राहून गेलं ना की परत सारखं सारखं मार्केटमध्ये जाणं होत नाही। दादरला कधी कधी खूप गर्दी असते आणि आता पावसाचं तर काही चिन्ह काही म्हणजे कधी पण येतोय पाऊस, त्याच्यामुळे मग भिजलेली फुलं असतील तर मग ती काही खूप जास्त राहत नाही। तशी सगळ्या ज्या वेण्या आहेत ना ती मी याच्यामध्ये काढून ठेवते बघा आज। आणि जी दुसरी फुलं आहेत ना ती मी मिक्स फुलं घेतली, ती मात्र मला आज खूप महाग मिळाली, म्हणजे त्याचा रेट काही कमी नव्हता, म्हणजे 50 रुपये पाव आणि 60 रुपये पाव अशीच ती फुलं होती। मग मी काय केलं त्यातली थोडीशी मिक्स फुलं घेतली आणि म्हटलं चला आपण तीच घेऊ, आणि बाकी तर सगळी फुलं थोडी थोडी घेतलेली आहेत। बाकीचे मी त्याच फुलाने जर मला हार करायचा असला ना तर मी त्याच फुलाने करून घेते, म्हणजे वेगळं काही म्हणजे एक्स्ट्राचं परत घ्यावं लागत नाही। आज ना माझं एक पार्सल येणार होतं आणि सकाळी सकाळी मला आउट फॉर डिलिव्हरीचा मेसेज आलाय, सकाळी 9:30 वाजता मला मेसेज आलाय आणि आता रात्रीचे 8 वाजलेत तरी पण अजून ते काही माझ्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये। तर असं कधी कधी होतं का तुमच्याबरोबर? माझ्याबरोबर तो बऱ्याच वेळा असं होतं की कधी एकदा जे प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे ते कधी एकदाचं येतंय, म्हणजे मेसेज आल्यानंतर तर ते कधी आपल्या हातात येतंय आणि मी ते कधी ओपन करते आणि तुमच्याबरोबर शेअर करते ना असं माझं काहीसं होऊन जातं। आणि जेव्हापासून मी तुमच्या सगळ्यांशी कनेक्ट झाली आहे ना तेव्हापासून मला ती वस्तू उघडून बघण्यापेक्षा ना ती तुमच्याबरोबर शेअर करायला एक वेगळा आनंद असतो, कारण तुम्ही माझे फॅमिली मेंबर्स आहात, कारण आपल्या या यूट्यूब फॅमिलीने मला बरंचसं काही दिलेलं आहे, खूप छान प्रेम दिलेलं आहे, तुमचा सपोर्ट दिलेला आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुमचं असं प्रेम माझ्यासोबत असंच राहू दे। तुमच्या छान छान कमेंट करा, कारण माझ्या दिवसाची सुरुवात पण तुमच्या कमेंटनेच व्हावी अशी माझी इच्छा आहे। तुमची प्रत्येक कमेंट मी जेव्हा जेव्हा वाचते ना तेव्हा माझा पूर्ण दिवस हा छान आनंदात जात असतो। माझ्याकडनं थोडंसं कमेंट करायला म्हणजे रिप्लाय करायला थोडासा उशीर होतो, मी ॲग्री करते, पण मला तेवढासा वेळ मिळत नाही ऑफिसमध्ये, फोन तेवढासा काढायला मिळत नाही, पण जेव्हा जेव्हा मला वेळ मिळतो ना मी पहिलं तुमच्या कमेंट वाचून घेते आणि मग एखाद्या वेळेस लंच टाईममध्ये मी ते रिप्लाय करण्याचा तुम्हाला प्रयत्न करते। तर माझी अशी एक रिक्वेस्ट असेल की जशा तुम्ही आधी कमेंट करायच्या आता पण तुम्ही करताच आहात, पण तरी पण माझी अजून एक रिक्वेस्ट असेल तुम्हाला की छान छान कमेंट करा की ज्याने मला अजून खूप जास्त एनर्जी मिळेल आणि मी तुमच्यापर्यंत अजून छान छान ब्लॉग शेअर करायला घेऊन येईल। तर आज सकाळी मला सचिन सोडायला आलेला, कारण आज हॉलिडे असल्यामुळे त्याला सुट्टी होती आणि ना मी त्याला सकाळी ना मेथीची भाजी घेऊन दिलेली,
तर मी त्याला बोललेली की तू म्हणजे तुला जमेल का ठेवायला फ्रीजमध्ये, तू ठेव म्हणून. तर त्याने काय केलं, खालीचे देठ असतात ना ते ऑलमोस्ट पूर्णपणे कापून टाकलेत बघा. आणि नाही तर तशीच्या तशी त्याने ही पेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवली आणि त्याच्यामुळे ना ती भाजी पूर्णपणे सुकून गेली. आता मी 8 वाजले, सकाळी त्याने 8 वाजता फ्रीजमध्ये ठेवली असेल आणि मी आता 8 वाजता ती काढली आणि ती काय झालं, जास्त थंडाव्याने ना ती भाजी अगदी सुकून गेलेली आहे. पण ती भाजी आता मला क्लीन करायची. तर क्लीन करण्यासारखं त्याच्यामध्ये आता काहीच नाही राहिलंय, कारण त्याचे देठ बऱ्यापैकी कापले गेलेले आहेत सुरीने आणि त्याच्यामुळे आता त्याच्यामध्ये फक्त वरची जी पानं असतात ना तीच राहिलेली आहे. खूप जास्त काही राहिलेलं नाही आहे त्याच्यात. पण आज मेथीचीच भाजी करायचा असा पूर्णपणे डोक्यात ठरलेला आहे. आज टमॅटो घेऊन आली मी ना. भाजी वगैरे ना गेल्या 1-1.5 महिन्यापासून ना मील प्लॅनिंगचं काहीच असं केलेलं नाही आहे. थोडंफार जे काही डोक्यात ठरवते ना त्याचप्रमाणे मी जेवण करते. आणि या सगळ्या दिवाळी गडबडी, त्याच्या आधी गणपती, दसरा, असं सगळ्याच्या गडबडीमध्ये ना मील प्लॅनिंगच्या काहीच गोष्टी माझ्या झालेल्या नाही आहेत. त्याच्यामुळे आता येणाऱ्या ब्लॉगमधनं मला सगळं तुमच्याबरोबर परत शेअर करायला सुरुवात करायची. कारण मील प्लॅनिंग हा माझ्या पूर्ण दिवसांमधला ना महत्त्वाचा, म्हणजे तो एक काय बोलतात ना, माझंच एक रुटीन ठरलेलं. मील प्लॅनिंग शिवाय मी पुढे चालूच नाही शकत. कारण माझी बरीचशी कामं ना ही या सगळ्या गोष्टी, म्हणजे दिवसभरात काय काय करायचं ना हे सगळं माझं ठरवलेलंच असतं. बऱ्याचशा वेळा मी नोट्स लिहून ठेवते आणि त्याने मला बऱ्याचशा गोष्टीत माझ्या मदत होत असते. तर मिरची, कढीपत्ता जे काही संपलेलं ते पण मी थोडं थोडं घेऊन आलेली आणि ना ते एकाच याच्यामध्ये मी ठेवलं. आता ना मला ताकाची कढी करायची, तर त्याच्यासाठी मी थोडासा कढीपत्ता बाहेर काढून ठेवला. आपल्याला पाल्याची भाजी म्हणजे मेथीची भाजी करायची, त्याच्यासाठी हिरवी मिरची पण मी बाहेर काढून ठेवली. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल जे कर्टन्स होते ते मी म्हणजे कमी करायला दिलेले, तर ते काल घेऊन आलेली, पण ते काही लावणं झालं नाही. तर ऍक्च्युली मी काय करते, डीमार्टमध्ये जे मोठे असतात ना, म्हणजे जसं 7 फीटचे किंवा 9 फीटचे जे मला आवडतात, कलर कॉम्बिनेशन जे काही सूट होतो घराला, तर तसा जो बाहेरचा म्हणजे दरवाजाच्या इथे जो पडदा आहे ना तो मला लावायचा असतो. तो त्या साईजचा मिळत नाही. आणि त्याच्यामध्ये कसं आहे ना, असे जो जुन्या पद्धतीचा पाईप असतो ना, रॉड, जसं कपाटाला वगैरे लावायला यायचं ना, तशा पद्धतीचा आहे तिथे डोरला. त्याच्यामुळे मग मी तसं डीमार्टमधनं विकत घेते 1 पेअर आणि मग मी तो काय करते, खालून किंवा फोल्ड करते किंवा मग कटिंग करते. कटिंग ऍक्च्युली शक्यतो करत नाही आम्ही, फोल्ड करूनच ठेवतो. पण मग यावेळेस मी हा एक घेतलेला डोरच्या याच्यासाठी. तर हा कलर खूप आवडला मला आणि तो कसा आहे ना, व्हाईट, ऑफ व्हाईट मध्ये आणि सगळ्याला जाईल आणि कलरला पण या मॅच होतो आणि कर्टन्सला पण होऊन जाईल. मग याने घेतलेला आहे मी. प्रत्येक याचं जेव्हा जेव्हा कर्टन्स वगैरे जे काही घेते ना, तर 2-2चा सेटच घेते. त्याच्यामुळे मग ते चेंज करायला बरं पडतं. मग मी इकडचं जे होतं ना वरचं ते यावेळेस कापून घेतलं आणि मग हे फोल्ड करून घेतलं. याच्यामध्ये आम्ही जो आपला पाईप असतो ना तो टाकू शकतो. आणि हे बघा या साईडने घेतलं, हा या साईडने घेतलंय आणि मग ते कट केलं आणि मग ते आपण याच्यामध्ये वापरू शकतो. आणि जे कट केलेल्या ज्या पट्ट्या आहेत ना त्या पण मी टाकल्या नाहीत बघा. या ज्या वरच्या असतात ना त्या मी घेऊन आले, कारण हे खूप मोठं होऊन जातो. म्हणजे 5 मीटरचा म्हणजे 5 फीटचा घेतला तर तो शॉर्ट होतो, 7 फीट घेतला तो मोठा होतो आणि 9 फीट घेतला तर अजून मोठा होतो. मग त्याच्यामुळे अशा पद्धतीने मग मी कमी करून घेते. याच वेळेस मी कटिंग करून घेतलंय, नाहीतर याच्या आधी जेव्हा जेव्हा मी करत होती ना तेव्हा मी फोल्डच करून करत होती. तर यावेळेस मी त्यांना बोलली की कटिंग करूनच करा तुम्ही. आणि जे काही मग हुक्स वगैरे येतात ना त्याचे ते सगळे असे मी यूज करते, म्हणजे जे काही पडदे दुसरे असतात ना त्याला यूज करते. तर तशाच पद्धतीने मी दुसरा पण एक माझा जो पडदा आहे ना म्हणजे या कलरचा, त्याला कॉन्ट्रास्ट मध्ये मला अजून एक पडदा शिवून हवा होता. मग मी 7 फीटचा डीमार्ट मधनं घेतला आणि मग त्याला ना अशा पद्धतीचा हा मला मोठा हवाय. तुम्हाला अंदाजा आला असेल की मला कुठे लावायचं. मी लावल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कुठे म्हणजे घरामध्ये हा लावलेला आहे. तर हा मला असा शिवून घ्यायचा होता लांबच्या लांब आणि हा सिंपल होता. त्याच्यामुळे मग मी काय केलं, डीमार्ट मधनं 7 फीटचा घेतला, कारण हा मला 9 फीट मध्ये वगैरे काही मिळत नव्हता किंवा असं सिंगल मध्ये पण मोठा मिळत नव्हता. म्हणून मी हा 7 फीटचा घेतला आणि मग आम्ही ह्याला असा लांबच्या लांब शिवला. तर मग त्याच्यामध्ये 7 फीटच्या याच्यामध्ये तो परफेक्ट झाला. तर हा आता लावायचा आहे, पण आज तर नाही लावणार मी, उद्या लावेन, कारण मला याच्यासाठी सचिनची हेल्प घ्यावी लागते. तर मी लावेन, तुम्हाला शेअर नक्की करेन. आणि याचं पण असंच आहे बघा, मी हे काढून घेतलंय याचं पण.
आणि मेन म्हणजे हा झालाय, म्हणजे आता याच्यामध्ये बसलाय, पण तुम्हाला साईजला बरोबर होतोय की नाही तो बघायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग मला एक अजून 2 कर्टन म्हणजे आहेत माझ्याकडे, तर ते पण द्यायचंय. हा आता फोल्ड करून घेते, कारण हा मला आता लावायचा आहे, पण आता उशीर झालाय, ऑलरेडी 8:30 वाजले. म्हटलं आता नको, आता आपण उद्या बघू. हे घडी करून ठेवून देते आता. माझ्यामध्ये हा थोडासा मला असं वाटतंय ना की म्हणजे मी करून घेतला पण थोडा शॉर्ट होईल असं मला वाटतंय. म्हणजे ज्या याने मी आता असा थोडासा वरती करून बघितलं ना, त्याने मला असं वाटतं की थोडासा शॉर्ट होईल. पण बघूया आपण, चला कसा होतो ते मी ते पण तुमच्याबरोबर शेअर करते. आयकियामधनं घेतलेला हा दिवा ना दिवाळीत वापरायला होईल म्हणून मी तो बाहेर काढून ठेवला. आणि ना आता याला मी हात लावते ना, तर थोडासा ना मला काचेचा आवाज येतो, म्हणजे एखाद्या वेळेस काच वगैरे कशी तुटते तर तसा मला आवाज येत होता. म्हणून म्हटलं चला आपण हा ओपन करून बघू, कारण याचा जो आहे ना हे कंदील सारखं ते काचेचंच आहे. तर म्हटलं ते ओपन करून बघू की काच वगैरे त्या आतमध्ये तुटलेली नाहीये ना. ओपन जसं असं करते ना तसं असं वाटतंय की नाही व्यवस्थित असेल दिवा, व्यवस्थित असेल दिवा, आणि नीटच निघाला माझा दिवा. आणि थोडंसं पॅकिंग ना मी जसं आहे ना तसंच ओपन करते. मी खूप जाड्या पेपरमध्ये त्याला पॅक करून म्हणजे सेलोटेप लावलेली आणि व्यवस्थित पॅक करून ठेवलेलं, कारण आता हा दिवा मी काढून बघणार आहे तरी पण, आणि मग सगळं झालं ना म्हणजे व्यवस्थित बघून झालं की मग तो व्यवस्थित तशाच्या तसा पॅक करून ठेवणार आहे. हे मागे म्हणजे बऱ्याच महिन्यांपूर्वी मी हे आणलेलं, आय थिंक माझ्यामध्ये मी जानेवारीच्या आसपास हे घेऊन आलेली, आणि दिवाळीचा विचार करून किंवा घरात कुठेतरी लावण्यासाठी म्हणून मी घेतलेला. पण आता हा दिवा काही शेवटी फायनली याचा यूज झालेला नाहीये. आता मार्गशीर्षमध्ये काही याचा वापर करता येईल की नाही मला तो माझ्या डोक्यात थोडासा विचार चाललाय. म्हणून मी तो आता म्हटलं नाही आपण तो बाहेरच काढू आणि आपण मग यूज करू. म्हणजे यूज नाही करून म्हणजे नाही केलं तर किती दिवस आता मी त्याला असंच ठेवू, आता वर्ष होईल त्याला ऑलमोस्ट. म्हणून मी म्हटलं नाही तो आता बाहेर काढून घेऊ आणि मग आपण वापरायला काढू. तर तुम्हाला काय वाटतं मी हा कुठे यूज करावा? आज ना ऑफिसमध्ये ना माझी एक मैत्रीण तिच्या माहेरी गेलेली, आणि तिच्या माहेरी म्हणजे ती पालघरला तिचं माहेर आहे, आणि तिच्या घरी आईच्या घरी ना त्या साईडला चिंच वगैरे खूप छान मिळते. तर मी तिला बोललेली की जर पालघरवरनं येताना तुला चिंच वगैरे जर मिळालेली पिकलेली चिंच, कारण आता ना मार्केटमध्ये खूप ओली चिंच येते पण पिकलेली चिंच काही येत नाही. तर मी तिला म्हटलेलं की जर तुला मिळाली पालघरला तर नक्की घेऊन ये. तर तिने म्हणजे तिच्या आईने तिला चिंच दिली. तिची आई म्हणाली की अगं की तू बाहेरची विकत घेण्यापेक्षा घरातलीच घेऊन जा. तर थँक्यू सो मच काकी, तुम्ही व्हिडिओ बघत असाल की नाही मला माहिती नाही, पण तुम्ही दिलेली ही प्रेमाने चिंच माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे, आणि थँक्यू सो मच तुमच्या दोघींनाही की ही छान चिंच मला मिळाली, आणि अगदी घरची चिंच आहे. बघाल ना तर अगदी छान याचा गोळा बांधलेला आहे, आणि अख्खं जे खडं मीठ असतं ना ते घालून याचा गोळा बनवलेला आहे, त्याच्यामुळे तो अगदी छान असा टिकेल देखील. फक्त हा एक मला काळजी घ्यायची, स्टीलच्या डब्यात न ठेवता हा मला काचेच्या किंवा मग प्लास्टिकच्या डब्यात भरून ठेवावा लागेल. आणि हा आता ना मला वर्षभर तरी जाईल, कारण आमच्याकडे ना चिंच खूप जास्त वापरली जात नाही, चिंच फार कमी वापरली जाते. त्याचबरोबर जास्तीत जास्त ना मी आगूळ वापरते जेव्हा मला आंबटपणा पाहिजे असतो तेव्हा. त्याच्यामुळे काही ठराविकच जे पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये चिंचेचा वापर होतो तेच पदार्थ फक्त करण्यासाठी मला चिंचेचा वापर होणार आहे. नाहीतर मी बऱ्याच वेळा बाकी सगळ्या पदार्थांमध्ये आंबटपणाचे जे काही पदार्थ असतात ना त्याच्यामध्ये कोकमच टाकते. आज सचिन जिमवरनं येता येता घेऊन आलेला भजीपाव, मला अजिबात ॲक्च्युली भजीपाव खायचा नसतो संध्याकाळी निदान 8 वाजता तरी, पण आता आणलेला आहे तर मग काय करू. हा शिवाजी पार्कमधला खूप फेमस असा वडापाव आणि भजीपाव मिळतो. हा शिवाजी पार्कमधला म्हणजे गार्डनच्या आतमध्ये एक भजीपावची स्टॉल आहे छोटासा, आणि तिथे हा भजीपाव खूप छान मिळतो. म्हणून त्याने दोघांसाठी 2 भजीपाव घेऊन आलेला, आणि याच्यामधली भजीची क्वांटिटी आहे ना ती खरंच खूप म्हणजे चांगली होती. म्हणजे भजीपावमध्ये ना एवढ्या भज्या कधीच नसतात, मोजून 4 ते 5 असतात, पण याच्यामध्ये चांगल्या 7-8 भज्या होत्या. त्यांनी भज्या वेगळ्या आणि पाव वेगळा असा व्यवस्थित बांधून दिलेला. नाहीतर बऱ्याच वेळा भजी पण आतमध्ये टाकून ना सगळा एकत्रच पॅक करून दिलेला असतो, तर तशा पद्धतीचा हा नव्हता. आणि मला बघून असे खाण्याची इच्छा एवढी होत नव्हती, कारण मला ना 8-8:30 वाजता ना मी खरं सांगू मला अजिबात खाण्याची इच्छा होत नाही, आणि ते पण भजीपाव आणि वडापाव अजिबात नाही. हां 7 वाजता तुम्ही मला द्याल तर मी म्हणजे आनंदाने खाईन, पण 8-8:30ला मला अजिबात नाही. हे खाऊन माझं अजिबात म्हणजे जेवायला माझ्या जागाच उरणार नाहीये पोटात.
पण तरी पण आता आणलाय तर म्हटलं चला, त्याने एवढ्या प्रेमाने आणला आणि आठवणीने घेऊन आलाय काहीतरी, तर म्हटलं खाऊन घेऊया आपण आता. तर नाश्ता करता करताना हे एवढं मोठं पार्सल रिसीव्ह झालेलं आहे आणि हे आता ओपन करायचं आहे. तर बऱ्याच वेळा आपल्याला ना जेव्हा घरासाठी एखादी गोष्ट घ्यायची असते ना, तेव्हा बऱ्याच वेळा आपल्याला म्हणजे जरी ती खूप अगदी जास्त प्राइसची घ्यायची असेल तरी पण आपल्याला प्रश्न पडतो, आणि अगदी कमी किमतीतली जरी गोष्ट घ्यायची असेल ना घरासाठी तरी पण प्रश्न पडतो. तर ही गोष्ट घेताना पण मला खूप प्रश्न पडलेले. म्हणजे मला असं वाटतं जेवढी छोटी गोष्ट म्हणजे जेवढी आपल्याला कमी किमतीतली किंवा रोजच्या वापरातली जेवढी गोष्ट घ्यायची असेल ना, म्हणजे जसं फॅन आहे किंवा एसी आहे, एसी पण एवढा नाही पण फ्रीज आहे म्हणा, किंवा एखादा आपल्याला कुकर घ्यायचं आहे, साध्या छोट्या छोट्या गोष्टी जेव्हा आपल्याला जास्त यूज होणाऱ्या घ्यायच्या असतात ना, तेव्हा त्याच्यासाठी ना आपल्याला खूप आपल्या डोक्यात प्रश्न फिरत असतात की कुठलं घ्यायचं, काय घ्यायचं, कसं घेऊ. तर शेवटी मी हा सगळा विचार करून झाल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी विचार करून सगळे रिव्ह्यू वगैरे चेक करून मी हे आपल्या किचनसाठी एक मागवलेली आहे वस्तू, आणि ही मी ऑनलाईन मागवलेली आहे, आज मला रिसीव्ह झालेली आहे. आणि आपल्या किचनसाठी एक नवीन मेंबर आलेला आहे. तुम्हाला बघून कळलाय की नाही मला माहिती नाही, पण जर तुम्हाला कळलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर याचं माझ्या बाबतीत पण असंच होतं, बरेच दिवसांपासून घेण्याची इच्छा होती आणि फायनली आपल्या किचनसाठी थोडंसं अपग्रेड करण्यासाठी आणि छान छान ब्लॉग्स तुमच्याबरोबर शेअर करण्यासाठी म्हटलं चला आपल्या किचनसाठी हे घेऊया. आणि म्हटलं दिवाळीचं औचित्य साधून आपल्याला हे छान आलेलं आहे आणि मला खूप छान ऑफरमध्ये ही डील मिळालेली आहे. याचा डिटेल ब्लॉग मी उद्या किंवा परवा याचं जेव्हा अनबॉक्सिंग होईल आणि नंतर आपल्याला सगळ्या गोष्टी आहेत त्या मी आत्ता रिव्हील नाही करणार आहे, पण आजच्यासाठी आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच असणार आहे की हा असा एवढा मोठा किचनसाठीचा प्रोडक्ट मी घेतलेला आहे. काय असेल मला नक्की कमेंट करून सांगा, म्हणजे मला देखील आवडेल. तुम्हाला गेस केलेलं मी ते आन्सर करून सांगेन. तर तुम्हाला डिटेलमध्ये दिसत असेल तर तो मी बघून ओळखलं पण असेल, तरी देखील ही उत्सुकता खूप वेगळी असते. जेव्हा कधी मला विचाराल ना तर माझ्या दोनच गोष्टी खूप अगदी जवळच्या आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये मी माझ्या स्वतःला जेव्हा काही गोष्टी नवीन घ्यायच्या असतात तर त्याच्यानंतर एक आहे देवघर. त्या गोष्टी मी आता याच्यात ठेवते सगळ्या. ते मी माझं एक छोटंसं इच्छा होती ती पूर्ण झाली की देवघराच्या वस्तूंसाठी अगदी छान अशी जागा राहावी आहे. ते एक आहे देवघर आणि एक आहे किचन. तर घरामध्ये पण म्हणजे हा जो एरिया आहे ना याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घेण्यापेक्षा ना मी किचनमध्ये बऱ्याचशा गोष्टी घेते आणि त्याच्यानंतर देवघराच्या बऱ्याचशा गोष्टी घेत असते. तर चला आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण आजचा ब्लॉग मी बराच शूट केलाय आणि हा ब्लॉग खूप मोठा होऊन जाईल, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की आपले बरेचसे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाहीये, कारण मी YT स्टुडिओमध्ये बऱ्याच वेळा बघते की आपले व्हिडिओज वॉच केले जात आहेत पण तेवढे त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही. तर माझी एक रिक्वेस्ट असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे लवकरात लवकर आपला अजून एक टप्पा पार होत जाईल सबस्क्रायबरचा. तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटते. आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.